वरती आपण हे इष्टांचं पूजन केलं जातंय। थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपण घेतला। या स्पर्धेकरता गणपती बाप्पाक आपण नतमस्तक झालो आणि एक विनवणी जेव्हा गणराया गणपती बाप्पा तुझ्या आशीर्वादाने ही स्पर्धा व्यवस्थित पार पडू दे, कोणत्याही प्रकारचा विघ्न कोणत्याही प्रकारचा गालबोट या स्पर्धेला लागणार नाहीये असा आम्हाला आशीर्वाद दे असं देवाकडे आपण मागणं घेतलं आणि त्वरित तसेच झरीमरी मातेचा देखील आपण आशीर्वाद घेतलं। आणि आपण पाहत आहे धावपट्टीवर सध्याच्या घडीला दोन्ही टीम उपस्थित आहेत। एसट्यांचं पूजन केलं जातंय, त्या मातृभूमीचं पूजन केलं जातंय, यांच्या साक्षीने आपण या मैदानावरती क्रिकेट खेळणार आहोत। आमचे मान्यवर देखील इथे उपस्थित आहेत। लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही त्यांना पाहू शकता। आजच्या दिवसातला उद्घाटनीय सामना आपण पाहणार आहोत। एका बाजूला संतोष मोती राणा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जय गोळेश्वर गुंदवली हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन्ही संघ मातब्बल आहेत, दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळीचा भरणा देखील आहे। मात्र या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये कोणाचं वर्चस्व राहणार, कोण विजयाची नोंद करणार याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळणार आहे। आमचे मान्यवर पाहू शकता आपण एसट्यांचं पूजन केलं जाते, मातृभूमीचा आशीर्वाद घेतलं जाते। आपण पाहतात मित्रांनो झरीमरी चषक 2025 आणि या स्पर्धेचे संयोजक आहेत, या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत झरीमरी क्रिकेट संघ अलिमगड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण इथे पाहत आहे। हॅलो चेक हॅलो पुन्हा एकदा मॉर्निंग सेशन मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे, खेळाडूंचे व पाठीराख्यांचे आपण करूया झरीमरी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्पर्धेचाच पहिला दिवस आणि थोड्याच वेळामध्ये आपण स्पर्धेला देखील सुरुवात करणार आहोत। आजच्या दिवसातला उद्घाटनीय सामना आपण पाहत आहे। संतोष मोती राहणार विरोधात जय गोळेश्वर गुंदवली अशी लढत पाहायला मिळते। हे पाहू शकता आमचे मान्यवर त्यांच्या हस्ते आपण आमचे मान्यवर पाहू शकता त्यांच्या हस्ते आपण एसट्यांचे पूजन करत आहोत। त्या मातृभूमीचा आपण आशीर्वाद घेत आहोत कारण त्या मातृभूमीचा आणि एसट्यांच्या साक्षीने आपण या मैदानावरती क्रिकेटचे सामने खेळवणार आहोत। सलग 3 दिवस ही स्पर्धा या अलिमगड नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्पर्धेचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसातला उद्घाटनीय सामना आपण पाहणार आहोत। संतोष मोती राहणार विरुद्धात जय गोळेश्वर गुंदवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं अगदी आमच्या व्यासपीठावरती उद्घाटनीय 16 सामना हा चालू झाला। गणपती आशीर्वाद घेतलं, तसेच झरीमरी मातेचं देखील आपण आशीर्वाद घेतलं आणि आपण पाहत आहे आमचे मान्यवर सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला जे एसटे आहेत त्यांचं पूजन केलं जाते। मान्यवरांमध्ये आपण पाहतात संतोष पाटील साहेब, तसेच उत्तम राऊत साहेब, सतीश पाटील साहेब, प्रकाशदादा मात्रे उपाध्यक्ष आहेत मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडताना आपण पाहतोय। आपण बघितलं सुरुवातीला कलेची, विद्येची, बुद्धीची, ज्ञानाची देवता, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पाचं पूजन केलं गेलं मान्यवरांच्या शुभ हस्ते। त्यानंतर अलिमगड गावची ग्रामदैवत, आराध्य दैवत, नवसाला पावणारी देवी झरीमरी मातेचं पूजन केलं गेलं। त्यानंतर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील पूजन केलं गेलं। हा उद्घाटन सोहळा आहे मित्रांनो झरीमरी चषक 2025चा पहिला उद्घाटनीय सामना आपल्याला बघायला मिळेल। जय गोळेश्वर गुंदवली आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल संतोष मूर्ती राहणार। पहिला दिवस आजचा या स्पर्धेचा आणि पहिली लढत थोड्याच वेळात ही सुरू होणार आहे। भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते। स्वर्गीय किशोरराव पाटील क्रीडानगरी
भव्य आणि दिव्य असे हे विस्तीर्ण मैदान आपल्याला बघायला मिळते. आजपासून जरीमरी चषक 2025ला प्रारंभ झालेला आहे. दिग्गज मान्यवर आज उद्घाटन प्रसंगी आम्हाला लाभले आहेत. त्यांचं पुनश्च एकदा मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडताना आपण पाहतोय. विद्यमान उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुंदवली, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी मनीष म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते देखील एसटीचं पूजन केलं जात आहे. तसेच सोबत पाहतो आपण प्रवीण म्हात्रे साहेब जे माजी सरपंच आहेत गुंदवली ग्रामपंचायतचे आणि जय गोलेश्वर गुंदवली मास्टर 40+ या संघाचे ते अध्यक्ष देखील आहेत. रोहिदास पाटील साहेब देखील आज इन ॲक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतील, जे उपाध्यक्ष आहेत मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे. दिग्गज मान्यवरांना आज आपण पाहतोय मनीष म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते श्रीफल फोडण्यात आलेला आहे. अनेक सारे मान्यवर पाहतोय आज या उद्घाटन प्रसंगी आम्हाला लाभले आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा जरीमरी चषक 2025 मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. मॉर्निंग मॅच प्रेक्षकांना हे बघायला मिळेल. उद्घाटनीय सामना जय गोलेश्वर गुंदवली आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल संतोषमूर्ती राहणार, अशी लढत अशी टक्कर प्रेक्षकांना बघायला मिळेल. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केली जात आहे. सतीश पाटील साहेब युवा उद्योजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केली जात आहे. या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल जय गोलेश्वर गुंदवली संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकलेली आहे. आम्हाला निर्णय आपण कळवा. गुंदवली टीम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धाडसी निर्णय. तर क्षेत्ररक्षण संतोषमूर्ती राहणार आपलं लगेचच लावून घ्या, विना विलंब, कुठल्याही प्रकारचा वेळ दौडू नका. खूप उशीर झालेला आहे. खरं तर काही कारणास्तव थोडासा विलंब झाला या स्पर्धेला आणि थोड्याच वेळात ह्या स्पर्धेला आता सुरुवात होईल. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मित्रांनो आपण पाहणार आहोत. जरीमरी चषक 2025 चे दिमागदार आयोजन, अद्भुत क्रिकेटचा सोहळा, दैदिप्यमान क्रिकेटचा हा नजारा आपल्याला बघायला मिळेल. खूप सुंदर विस्तीर्ण मैदान आहे. भिवंडी तालुक्यातील सर्वोच्च ग्राउंड पैकी हे ग्राउंड आपल्याला बघायला मिळते. सोबतच संतोष पाटील यांना देखील आपण पाहतोय. ज्यांच्या वतीने आम्हाला सन्मान चिन्ह त्याने प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. चला तर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. संतोषमूर्ती राहणार आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. कुठल्याही प्रकारचा वेळ आता दौडू नका. बघा घड्याळामध्ये बरोबर 10:30 झालेले आहेत. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा विनंती करतोय, कुठल्याही प्रकारचा वेळ आपण दौडू नका. लगेचच आपण सामना प्ले करूया. लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर पाठवून द्या. दोन्ही टीम्सना विशेष सूचना आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला दिवस या स्पर्धेचा एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. मित्रांनो बघा, आलिमगड गावाचं एक वैशिष्ट्य राहिलंय. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या गावामध्ये अनेक क्रीडा प्रकार आहेत, पण एकच नाव आपल्याला बघायला मिळते, श्री जरीमरी क्रीडा मंडळ आलिमगड. तर खरं तर त्यांच्या गावची ग्रामदैवत आहे, आराध्य दैवत, नवसाला पावणारी देवी आहे जरीमरी माता, आणि तिच्याच नावाने आपण पाहतोय जरीमरी चषक 2025 ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. आमची टेक्निकल टीम ही सज्ज झालेली आहे. 3 स्टार मूवीज आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय.
आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर आता मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेले आहेत. दिलीप पाटील मॅन फ्रॉम गोवेगाव, श्याम पाटील मॅन फ्रॉम कारिवली गाव आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये शर्मा यांना आपण पाहणार आहोत. अनेक सारे दिग्गज मान्यवर हे व्यासपीठावर खास करून उद्घाटन प्रसंगी आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. मान्यवरांना चला तर लगेचच आपण गेम ऑन करूया. निर्धारित 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटांचा कालावधी असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि एक विनंती आहे, यानंतर जो सामना होईल जरीमरी माता अलीमगढ आणि गावदेवी केवणी दिवे, आपण इथे उपस्थित झाला असाल आपण देखील ताबडतोब रिपोर्ट करा. त्यानंतर स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि जय हनुमान टेंबवली, गावदेवी धामणे, तसेच आज इन ॲक्शन मध्ये आपण आयोजक संघाला देखील पाहणार आहोत. जरीमरी क्रिकेट संघ अलीमगढ, तसेच सनम कुमार पायगाव आणि नटराज खारबाव, असे एकापाठोपाठ एक से बढ़कर एक असे टीम्स आपल्याला आज इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. जय गोळेश्वर गुंदवली संघाचे मनीष यांनी त्याला साथ देण्यासाठी विनोद म्हात्रे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॉर्निंग सेशन सकाळचं सत्र आहे, बघूया. नाणेफेक जिंकून प्रथम धाडसी निर्णय घेण्यात आला. गुंदवली संघ कर्णधाराने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजच्या पूलमधून एक टीम सेमीफायनलमध्ये धडक मारणार आहे. 3 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. जरीमरी मास्टर 40+ अलीमगढ आयोजित जरीमरी चषक 2025 चा हा महाधमाका आपल्याला बघायला मिळेल. स्वर्गीय किशोर आर पाटील क्रीडानगरीवर हा क्रिकेटचा घमासान आपल्याला बघायला मिळेल. मालिकावीरासाठी परेश छगन पाटील यांच्याकडून स्पेशल स्पोर्ट्स